नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी असणार आहे फ्रॉन्स. तर मी फ्रॉन्स कशा पद्धतीने बनवणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी फ्रॉन्स बनवायची रेसिपी सांगितलेली आहे. फार काही अवघड नाही आहे. अशा पद्धतीने मी साफ करून घेते. ज्याच्यामध्ये जी घाण असते ना ती काढायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे सर्वात आधी फ्रॉन्स आणि नंतरच फ्रॉन्स करायला घ्यायचं. खूप टेस्टी लागतात. अशा पद्धतीने तुम्ही पण फ्रॉन्स बनवला तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही फ्रॉन्स अशा पद्धतीने. तुम्हाला पण खूप आवडतील. आम्ही अशाच पद्धतीनं घरी बनवतो फ्रॉन्स. खूप छान लागतात. माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे. मला जेवढं काही येते तेवढं सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. नंतरचा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघा, तो पण छानच होणार आहे. आणि सर्वात आधी मी इथं एक नारळ फोडून घेतलेला होता, तो बारीक करून घेतलेला. त्याच्यामध्ये धने पावडर घालते बघा 2 चमचे. त्याच्यानंतर कांदा पण टाकायचा याच्यामध्ये. मी 2 किंवा 1 कांदा तुम्ही टाकू शकता याचं बारीक कट करून थोडंसं. इथं मी हळद घातलेली आहे. तुम्हाला जेवढी हळद लागेल ना तेवढी तुम्ही घालू शकता, तुमची चॉईस. तिखट घालायचं याच्यामध्ये जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच. हे मिश्रण आहे ना ते एकदम बारीक वाटून घ्यायचं मिक्सरवरती. तिथं मी गॅसवरती ना तेल गरम करत ठेवलेलं. असं बारीक करून घ्यायचं इथं मिश्रण. हे एकदम लवकर होते ही रेसिपी, पहा तुम्ही करून. काही जास्त अवघडल्यासारखं तुम्हाला होणार नाही. सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजवलेलं आहे. एकदा नक्की ट्राय तरी करून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची पण रेसिपी कशी झालेली. अशा पद्धतीनं कांदा बारीक कट करून घेऊन तो तेलामध्ये टाकायचं आणि त्याला परतवून घ्यायचं ब्राऊन कलर होईस्तोपर्यंत. असं चांगला भाजून घ्यायचा तो कांदा बघा अशा पद्धतीनं. मिरची पण टाकायची त्याच्यामध्ये, 2-3 टाकू शकता तुम्ही. आणि मी फ्रॉन्स इथं हे असं परतवून घेणार आहे, फक्त फ्राय करून घेणार आहे तेलामध्येच. त्याच्यातून ब्राऊन कलर येईस्तोपर्यंत ते फ्राय असतात ना ते परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने कलर येतो पहा त्याचा. थोडंसं परतवूनच घ्यायचं त्याला. परतून घेतल्यानंतर ना ते आम्ही बारीक वाटलेलं मिश्रण असतं ना मिक्सरमध्ये, ते याच्यामध्ये ओतायचं. हे बघा किती सोपं आहे बघा, तुम्ही करून नक्की बघा. आणि चांगलं असं परतवायचं त्याला. आणि झाकण ठेवून द्यायचं. मीठ तुम्हाला चवीनुसार टाकावं लागेल. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बघून सुद्धा नंतर तुम्ही टाकू शकता. मीठ ना जास्त टाकायचं नाही अगोदरच, नाहीतर ते खार होण्याची पण शक्यता असते. पहिला तुम्ही थोडंसंच टाका, कोणतीही रेसिपी असू दे. तुम्हाला जर जास्त पडते तुमच्या हातून तर तुम्ही थोडंसंच आधी टाका. त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघा आणि नंतरच तुम्ही मीठ टाका. कारण जास्त मीठ टाकल्यानंतर तुम्हाला ते कमी करता येणार नाही, पण कमी मीठ टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकता येईल. इथं मी सोलं घेतलेत आणि वरून मी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि एक याला उकळी येऊ द्यायचं. बघा आता उकळी आलेली आहे. आणि हे भाकरी सोबत आम्ही खाणार आहोत तांदळाच्या. आणि इथं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ते मॅट टाकणार आहे, निरमा टाकून. किचन मधलं ते खूप घाण झालेलं, म्हणून मी त्याच्यामध्ये निरमा टाकते आणि हे त्याच्यामध्ये उकळत ठेवणार आहे. कारण त्याच्यामध्ये ऑइल किंवा काहीतरी सांडलेलं असतं ना, म्हणून मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. त्या गरम पाण्यामध्ये मी उकळत ठेवणार आहे. त्याच्यानंतर ते स्वच्छ साफ करून घेणार आहे.
मी गरम पाणी का टाकलंय तर ते ऑइलीनेस असतो ना, ऑइलीनेस जेवढा पण तर तो गरम पाण्यासोबत तो निघून जातो. आणि इथं मी एक बॉटल घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने कट केलेला आहे वरून आणि खाली, आणि त्याला स्प्रे कलर मारलेला होता मी. आणि ह्या बॅग्स आहेत ना, डस्टबिन मध्ये आपण यूज करतो ना त्या कचऱ्यासाठी, त्या मला सापडत नाहीये, त्या म्हणून मी अशी बॉटल केलेली आणि त्याच्यामध्येच मी एक एक असं सेपरेट बॅग्स करून त्याच्यामध्ये असं टाकणार आहे. आणि जेव्हा मला लागेल ना बॅग्स तेव्हा त्या मी खालून असं वडून एक एक बॅग एकच येते त्यातून. मी करून बघते बघा, तसं तुम्ही पण करू शकता. असं एक एक टाकायचं आणि खालच्या साईडने त्याला तुम्हाला बॅग्स जेव्हा लागतील तेव्हा असं काढून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं हे पहा मी टाकले आहेत. आणि इथं एक पिन लावलेली आहे आणि माझं जे रॅक असतं ना, मी तिथं त्याला असं पिन लावून ठेवलं होतं. असं एक एकच निघते ते, आणि घालतानाच आपण एक एकच असं गोळा करून त्या बॉटलमध्ये घालायचं. जेव्हा आपण काढतो तेव्हा ते एकच बॅग निघते तिथून. आणि मी असं का केलंय तर मला पिशव्या मी त्या बॅग्स असतात ना त्या कुठे ठेवल्या आहेत त्या मला सापडत नसतात, म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे. आणि इकडे तिकडे पण पडू शकतात ना म्हणून. आणि नंतर आम्ही बाहेर गेलेलो, श्री आणि मी. श्रीला बाहेर घेऊन जाते मी संध्याकाळचं दररोज. त्याला पण जरा असं बाहेर बरं वाटतं बाहेरच्या वातावरणामध्ये, म्हणून मी त्याला संध्याकाळचं बाहेरच घेऊन जाते. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू. बाय.